नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, परंतु परीक्षा घ्यायला जास्त वेळ लावणार नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये दिरंगाई करू नका. आता ज्या जोमाने तुम्ही अभ्यास करत होता तो जोम तुमचा नेहमी काय राहिला पाहिजे, टिकून राहिला पाहिजे. मान्य आहे, शाळा आहे, घरात बाकीचे दुसरे काम वगैरे आहेत, परंतु जर तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे आणि याच्यानंतर जर अभ्यासापासून दूर राहिलात तर निश्चितच तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्याचा माझी म्हणजे तळमळ आहे एक प्रकारे, की ज्या पद्धतीनं तुमचा अगोदरचा अभ्यास चालू होता त्याच पद्धतीनं तुमचं रिव्हिजन पडत राहिलं पाहिजे आधीच्या अभ्यासाला पण. आणि जे काही आता मी सध्या आपलं जे काही 9वी 10वीच राहिलं होतं त्या अनुषंगाने त्यातले काही प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे. तर हे जे लेक्चर आहेत ते तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत, याला अजिबात मिस करू नका. बघा, ज्याला कुणाला पूर्ण चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे सामाजिक शास्त्राची बॅच अगदी माफक दरामध्ये म्हणजे फक्त 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही ते घेऊ शकत असाल म्हणजे एक प्रकारे घ्याच म्हणाल मी तर, कारण की निश्चितच पूर्ण चॅप्टर जर एकदाच पाहत असाल तुम्ही तर त्यातले सगळे धागेदोरे तुमच्या लक्षात येतील आणि जे काही महत्वाचं आहे ते मी त्या ठिकाणी जास्त फोकस करून सांगेल, तर निश्चितच त्याचा तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच आता पुढे परीक्षा ढकलली तेव्हा बऱ्याच जणांनी मला कॉल वगैरे केले की मॅडम आता कसं. मी सर्वांना तेच सांगितलं की फक्त तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. दुसरी गोष्ट अशी बघा, बऱ्याच जणांनी मला मानसशास्त्राविषयी विचारलं की माझा स्कोर वाढत नाहीये. तर त्यांना एकंदरीत बघा परीक्षा जवळ आलती का एक 10-15 दिवसावर, तेव्हा पण बऱ्याच जणांनी आपली मानसशास्त्राची बॅच खरेदी केली. तर ज्या पद्धतीने मी चित्र स्वरूपामध्ये या ठिकाणी सामाजिक शास्त्र घेते त्याच पद्धतीनं मानसशास्त्राची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ही पण फक्त आणि फक्त 499 रुपयाला. तिथं तर तुम्हाला एकंदरीत 2013 पासनं 2025 पर्यंत जेवढे पण पेपर झाले त्याची PYQ म्हणजे टेस्ट सिरीज स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर अतिशय रंजक स्वरूपामध्ये आपण PPT बनवलेली आहे. त्याचा तुम्हाला निश्चितच म्हणजे बघा, मानसशास्त्रासारखा अवघड विषय मी अतिशय आपल्या बोलीभाषेत सोप्या भाषेत करून म्हणजे एकंदरीत सांगितलेला तर आहेच, त्याचबरोबर चित्ररूपानं अर्ध्या गोष्टी तुमच्या काय होतात लक्षात येतात. जर कुणाला आत्ताही वाटत असेल की आपला मानसशास्त्राचा स्कोर हे 10 आणि 12च्या पुढे जात नाही, त्यांना निश्चितच आपली मानसशास्त्राची बॅच खरेदी करा. तुमचा स्कोर 20+ येणार. आणि इकडे सुद्धा सामाजिक शास्त्र आता ह्याच्यानंतर 9वी 10वी पण मी तिकडे टाकत आहे सध्या ऍप्लिकेशनवर. जर तुम्ही सामाजिक शास्त्राची बॅच घेतली तर तुम्ही 45+ राहणार. तर निश्चितच तुमची म्हणजे एकंदरीत तुमच्या फायद्याच आहे. माझा तर फायदा आहेच, परंतु तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये जास्तीचा फायदा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची, मी सामाजिक शास्त्र लिहिते त्यामुळे फक्त हे काही सामाजिक शास्त्रासाठीच लेक्चर आहे असं नाहीये. परिसर अभ्यास मध्ये सुद्धा बरेच प्रश्न हे 8वी 9वी आणि 10वीच्या पुस्तकातून येतात. हे मी PYQचा सखोल अभ्यास करून सांगत आहे आणि अनुभवाचे बोल आहेत. त्यासाठी परिसर अभ्यासवाल्यांसाठी सुद्धा हे लेक्चर तेवढंच महत्वाचं आहे. चला तर वेळ वाया न घालवता आपण जाऊया मग पुढं. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा होता की झुंजार माची आणि बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं आहे कसं बघा, इयत्ता 4थीच्या पुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहिलेलं आहे की या 2 माच्या कुठल्या आहेत, तर तोरणा किल्ल्यावर आहेत किंवा तोरणा गडावर आहेत. परंतु याच नावाच्या माच्या राजगडावर सुद्धा अवेलेबल आहेत किंवा आहेत. त्यामुळं समजा आता परीक्षा परिषदेची चूक आहे, त्यांना कुठला तरी एकच पर्याय द्यायला पाहिजे, तोरणा तरी द्यायला पाहिजे, नाही तर राजगड तरी द्यायला पाहिजे. आणि याच कारणास्तव हा प्रश्न काय झाला तर रद्द झालेला असावा. तर एकंदरीत त्याचे दोन्हीही उत्तर योग्य आहेत. बऱ्याच जणांनी म्हटलं तोरणा तर तोरणा पण योग्यच आहे आणि राजगड जे की मी सांगितलेलं आहे ते पण उत्तर योग्यच आहे.
कारण कसं आहे माहितीये का, असं खुलासा नाही केला ना तर मग तुम्हाला वाटते मॅडमनं चुकीचं सांगितलं. परंतु या ठिकाणी हे दोन्ही उत्तर योग्य आहेत. तोरणा पण योग्य आहे आणि राजगड पण योग्य आहे. जाऊया पुढं. बघा, खालीलपैकी कोणती नाटक व नाटककार यांची जोडी चुकीची आहे? तर या ठिकाणी आता हा प्रश्न जो आहे की नाही बघा, इयत्ता 10वीच्या पुस्तकातून, इयत्ता 10वीच्या पुस्तकात एवढी माहिती आहे, एवढी माहिती आहे, त्याच्यावर खूप सारे प्रश्न निघू शकतात. तर बघा, त्यातले काही प्रश्न आपण या ठिकाणी उचलून आणलेले आहेत जे की मला महत्वाचे वाटले. तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. बघा, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत शकुंतल हे योग्य आहे. त्याच्यानंतर गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा हे पण योग्य आहे. त्यानंतर बघा, खांडेलकर यांचं संगीत मानापमान हे पण योग्य आहे. परंतु हे जे काही राम गणेश गडकरी आहेत की नाही, तर यांचं जर समजा आपण नाटक पाहिलं तर ते कोणतं आहे? एकच प्याला. बऱ्याच जणाला माहिती असेल की राम गणेश गडकरी यांचं कोणतं नाटक आहे? तर एकच प्याला हे नाटक आहे. त्यामुळं ही जे काही म्हणजे जोडी दिली की नाही, ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर बघा, हे जे काही मूक नायक आहे की नाही, ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे. त्यामुळं ही जोडी चुकीची आहे. तर आता याचा खुलासा आपण पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत. तर बघा, ही अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे. बऱ्याच ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, बाकीच्या ह्याच्यावर येऊ शकतो अशी ही माहिती आहे. तर बघा, 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम कोणी केले? तर बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांना केले. त्यानंतर उस्ताद अल्लाउद्दीन खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. बघा, याचा परिणाम म्हणून काय झालं तर संगीत रंगभूमीचा उदय झाला. त्यानंतर बघा, किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली. बघा, प्रत्येक ओळीवर प्रश्न बनू शकते, प्रत्येक ओळ महत्वाची आहे. तुम्ही इयत्ता 10वीचं पुस्तक जर पाहिलं तर माणूस गोंधळून जाईल आणि तिथे जर प्रश्न बनवायला बसलं तर एवढे प्रश्न निघतील की विचारूच नका. अफाट प्रश्न त्याच्यामध्ये, म्हणजे एकंदरीत माहितीचा साठा खूप जास्त आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये संगीत शकुंतल हे कोणाचं आहे? तर अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं नाटक आहे. बघा, इथं आपण पाहिलं होतं संगीत शकुंतल कोणाचं आहे? तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांना काय केलं? संगीत शारदा हे नाटक त्यांचं काय आहे? अत्यंत महत्वपूर्ण आहे. ते पण इथं आहे बघा, संगीत शारदा कोणाचं आहे? गोविंद बल्लाळ देवल यांचं आहे. त्यानंतर बघा, या नाटकात जठर कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीनं काय केलेलं आहे? मार्मिक टीका केलेली आहे. तर जे काही गोविंद बल्लाळ देवल आहेत त्यांना जे काही नाटक लिहिलेलं आहे, नाटकाचं नाव आहे संगीत शारदा, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे तर जरट कुमारी ही जी काही प्रथा आहे, एक प्रकारे चुकीची प्रथा आहे, तर त्याच्यावर काय केलेलं आहे तर मार्मिक टीका त्यांना केलेल्या आहेत. यानंतर बघा, या अखेर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक. मी तुम्हाला सांगितलं की मूकनायक हे कोणाचं आहे नाटक? ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर यांचे संगीत मानापमान हे नाटक आहे. आणि हे बघा, इथं आहे राम गणेश गडकरी यांचं कोणतं नाटक आहे? तर एकच प्याला. बऱ्याच वेळेस परिषदेनं यावर प्रश्न विचारलेला आहे. आलं लक्षात? तर हे फार महत्वाचं आहे. तर ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची आहेत. तर एकंदरीतच आपण या ठिकाणी काही नाटकं, त्याचबरोबर संगीताचा इतिहास या ठिकाणी जाणून घेतला. जाऊया आपण पुढे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील खनिज संपत्ती आणि त्यांच्या ठिकाणाविषयी खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला काही विधानं दिलेली आहे आणि विचारात घेऊन पुढे काय करायचंय तर इथंच थांबायचं नाही किंवा इथलचं वाचून लागलीच ही विधानं वाचायची नाहीत, तर थोडं खाली यायचं. मग खाली काय सांगितलं ते बघायचं त्यांना
की वरीलपैकी कोणते विधान काय आहे बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जर तुम्ही परीक्षेनं समजा परीक्षेमध्ये असं केलं की एवढं वाचलं आणि पुन्हा हे विधान वाचले पुन्हा हे वाचलं, हे वाचल्यावर पुन्हा तुम्हाला परत ते विधान वाचावं लागतात. तर बघा अगोदर काय करायचं, आपल्याला चूक पाहिजे विधान की बरोबर पाहिजे हे अगोदर त्याचा सोक्षमोक्ष लावायचा. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की इथं आपल्याला विधान कसं पाहिजे, बरोबर पाहिजे. मग जायचं विधानाकडं. पहिलं विधान बघा, भारतातील छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे. ज्यानं वाचलंय ते म्हणेल हो बरोबर आहे, आणि ज्यानं वाचलंच नाही ते गपचे बसेल. बरोबर की नाही? त्यानंतर बघा दुसरं विधान आहे, छत्तीसगड मधील कोरबा भागात खनिज तेलाच्या विहिरी आहेत. योग्य आहे का हे विधान? अजिबात नाही. बघा कोरबा भागामध्ये काय आहे तर कोळशाच्या खाणी आहेत. या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी वगैरे नाहीयेत, म्हणून हे विधान चुकलं. एवढा बारीक अभ्यास करावा लागतो कुठं काय आहे, आणि जर त्या ठिकाणी ते जे नाही ते जर आहे म्हटलं तर ते विधान चुकीचं असणार आहे. तर तुम्हाला परत एकदा सांगते, छत्तीसगड मधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खाणी आहेत, खनिज तेलाचे साठे नाहीयेत किंवा खनिज तेलाच्या विहिरी नाहीत. विधान चुकीचं आहे. बघा पुढचं विधान आहे, राजस्थानमध्ये संगमरवर तर आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी आहेत. अगदी बरोबर आहे. याचा तर अभ्यास आपण 8वीच्या भूगोलमध्ये सुद्धा केला होता. हे संगमरवर खडक वगैरे राजस्थानमध्ये आहे हे आपण पाहिलेलं होतं. अगोदर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं. याच्यावर घुमवून फिरवून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर बघा आपले 2 विधान योग्य आहेत, 1 आणि 3. तर इथं बघा मग इथं केवळ 1 म्हटलंय, केवळ 1 आणि 2 म्हटलंय. इथं 1 आणि 3 हे काय आहे आपलं उत्तर आहे. केवळ 1 आणि 3 काय आहेत बरोबर आहेत. जाऊया मग पुढे. आता बघा मी जे सांगितलंय ते योग्य आहे का हे पाहणं तुमचं कर्तव्यच आहे. बरोबर की नाही? आणि हे सांगणं माझं पण कर्तव्य आहे. तर आपण खाणकामी याविषयी काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. कुठं नेमके कोणते साठे आहेत. इथं बघा भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे काय आहे तर भांडार म्हणून ओळखले जाते. एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणतं खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं, तर छोटा नागपूर हे काय आहे खनिजांचं भांडार आहे. तिथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगड मधील कोरबा भागात, बघा हे कोरबा भागाला बघा, कोरबा भागात काय आहे तर कोळशाच्या खाणी आहेत. तिथं काय लिहिलं होतं, खनिज तेलाच्या विहिरी लिहिल्या होत्या, म्हणून ते विधान चुकीचं होतं. आता पुढे बघा, आसाम मध्ये दिग्बोई, बघा महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरात मध्ये कलोल, कोयली येथे कलोल आणि कोयली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. तर हे जे काही साठे कुठं आहेत ते तुमच्या म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत. तर व्यवस्थितरित्या लक्षात असू द्या. बघा बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. हे बंगालच्या उपसागरातलं सांगितलेलं आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये संगमरवर हे पण विधान होतं बघा त्याच्यात. राजस्थानमध्ये संगमरवर आणि आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी आहेत. तर हे तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या काय केलं आहे मी चित्राच्या सहाय्यानं सांगितलेलं आहे. छोटा नागपूर हे बघा कोळशाच्या खाणी आहेत इथं. त्यानंतर मुंबई हायला काय आहे तर खनिज तेल आहे. काय आहे खनिज तेल. त्याच्यानंतर कलोल गुजरातला, त्याच्यानंतर कोयली पण काय आहे गुजरातलाच आहे. तिथं पण काय आहे तर तेलाच्या खाणी आहेत. आणि गोदावरी नदीच्या मुखापाशी पण तेलाच्या खाणी आहेत. हे बघा राजस्थानला संगमरवर हा दगड मिळतो. त्याचबरोबर कडप्पा हा कुठं मिळतो आंध्र प्रदेशला. जाऊयात मग पुढे आता. तर बघा पुढचा प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते आणि त्यानं 1776 मध्ये कोणता प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला. मग तुम्हाला वाटलं असेल अर्थशास्त्राचे जनक म्हटलं की तुमच्या लागलीच लक्षात आलं असेल की हे तर प्रश्न खूप सोपा झाला. ऍडम स्मिथ हे काय आहेत अर्थशास्त्राचे जनक आहेत. त्याचबरोबर पुढे त्यांना आधी म्हणे बघा
एकाच ह्याच्यात दोन प्रश्न विचारलेले आहेत. लागलीच त्यांना विचारलं की 1776 मध्ये कोणता ग्रंथ त्यांना काय केलेला आहे, तर प्रकाशित केलेला आहे. तर ग्रंथाचं नाव काय आहे मग, तर ग्रंथाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती. आणि ते कोण आहेत अर्थशास्त्राचे जनक, तर ऍडम स्मिथ हे आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. हे बघा, हे आहेत ऍडम स्मिथ. तर वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच काय, तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ त्यांना कधी लिहिला, तर 1776 साली त्यांना काय केलेला आहे, प्रकाशित केलेला हा त्यांचा ग्रंथ आहे. त्यांच्याविषयी अधिकची माहिती पाहायची म्हणजे असं की ऍडम स्मिथ यांना काय म्हणतात, तर अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती म्हणजेच वेल्थ ऑफ नेशन या 1976 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांना काय म्हणलं ते पण महत्वाचं आहे. बघा, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. जर यदा कदाचित प्रश्न विचारला अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं कोणी म्हटलं, तर तुम्हाला सांगावं लागेल ऍडम स्मिथ. त्याचबरोबर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं कोणत्या ग्रंथात म्हटलं. जर प्रश्न अवघड विचारायचाच झाला तर असंही विचारलं जाऊ शकतं की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणत्या ग्रंथामध्ये केलेली आहे, तर ती केलेली आहे बघा वेल्थ ऑफ नेशन म्हणजे राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यांना असं म्हटलेलं आहे. जाऊया मग पुढं. जर कोणी पाहिले नसतील तर ऍडम स्मिथ यांना पाहून घ्या. बघा, पुढचा प्रश्न आहे, कीर्तन परंपरेच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. कीर्तन परंपरेविषयी पण बरेच प्रश्न आले बघा. पेपर 1 ला सुद्धा आले बरं. बऱ्याच जणाला वाटतंय की 9वी 10वीचा पेपर 1 सोबत काही संबंध नाही, परंतु ज्यांना परिसर अभ्यासचा म्हणजे पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास तर असतच ना, ईव्हीएस, तर त्यांच्यासाठी एकंदरीत सिलेबस खूप मोठा आहे बघा. तर लक्ष द्या, इथं बघा अयोग्य विधान पाहिजे आपल्याला कशाच्या संदर्भात, तर कीर्तन परंपरेच्या संदर्भात आपल्याला अयोग्य विधान पाहिजे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान शोधायचं आहे. जाऊया मग आपण विधानाकडं. पहिलं विधान बघा, परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोण आहेत, तर नारद मुनी आहेत. अगदी बरोबर आहे असं त्यांना मानलं जातं. म्हणजे कीर्तन परंपरेचे काय आहेत, ते आद्य प्रवर्तक म्हणून नारद मुनी यांचं नाव पुढे येतं. तर त्यानंतर आता हे पहिलं विधान तर योग्य आहे. दुसरं विधान काय आहे, संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. ही ओळ पेपर 1 मध्ये आली होती बघा. म्हणजे 3 विधान दिले होते, त्या ठिकाणी योग्य विधान शोधायचं होतं. 3च्या 3ही विधान काय होते, योग्य होते. परंतु बऱ्याच जणांना माहित नव्हतं की संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात म्हणून. आणि हे आहे 10वीच्या पुस्तकात. लक्षात आलं. तर हे पण विधान काय आहे, तर योग्य आहे. त्यानंतर पुढचं बघा, तिसरं विधान आहे, कीर्तन करणाऱ्यास हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात. हे पण विधान योग्य आहे. तर बघा, आतापर्यंत 3ही योग्य आहेत. परीक्षेत काय करायचं, 3 योग्य असतील आणि चुकीचं विधान पाहिजे असेल तर चौथ्याला डायरेक्ट गोल करायचा. पण इथं नाही करायचं. इथं बघा, हे चौथं विधान काय म्हणतंय, कीर्तन फक्त मंदिराच्या गाभाऱ्यातच केले जाते. असं असते का बरं कुठं, अजिबात नाही. मंदिराच्या परिसरात करता येत नाही. चुकीचं आहे. हे काय आहे, चुकीचं आहे. फक्त मंदिराच्या गाभाऱ्यातच करायचं म्हणा आणि मंदिराच्या परिसरात करायचं नाही. हे विधान अगदी चुकीचं आहे. तर बघा, हे विधान कसं आहे, तर चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर तर या ठिकाणी मिळालं. परंतु बघा ना, इथं कसं लिहिलंय की फक्त मंदिराच्या गाभाऱ्यातच केले जाते. असं कुठं असतंय का बरं. स्वतः ईश्वरानं म्हटलंय की नाह वसाम्य वैकुंठे योगिन्ना हृदयान्नवय मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठ मी नारदा. की हे नारदा, कधी कधी मी मंदिरात सुद्धा नसतो, तर ज्या ठिकाणी लोक माझं भजन कीर्तन करत असतात त्या ठिकाणी मी बसलेला असतो. तर बघा, इथं म्हटलंय की फक्त गाभाऱ्यात केलं जातं. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. पण तुम्हाला कधी कळणार आहे, इथं बघायचं, करता येत नाही. हे जर तुम्ही नाही वाचलं तर तिथं मात्र काय होणार आहे, तुमचा अपघात होणार आहे. आणि हे इथंच काय होतं, तर चुकीचं होतं विधान.
जाऊया मग पुढे. कीर्तन करायचंय, देवाचं नाव घ्यायचंय, तर कुठेही करता येईल नाव, बरोबर की नाही? तर हे आहेत बघा संत नामदेव महाराज. तर संत नामदेव महाराजाविषयी म्हणजे आपल्या परीक्षा परिषदेचे खूप आवडते संत आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. संत नामदेव कधी आपल्या म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये पहिला असो पेपर, दुसरा असो पेपर, त्याच्यामध्ये संत नामदेव नाहीत असं कधीच होणार नाही. त्यामुळं संत नामदेवांना असं काय करू नका, हलक्यात घेऊ नका. यांची काय करावं लागणार आहे, आपल्याला व्यवस्थितरित्या पूजा अर्चा करावी लागणार आहे. बघा इथं व्यवस्थितरित्या आता समजून घ्या कीर्तन परंपरा नेमकी आहे काय. बघा परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोण आहेत, तर नारद मुनी आहेत किंवा नारद मुनी होत असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. अशी धडकवडक ओळ आहे ना इथं, तरी सुद्धा बऱ्याच जणांनी म्हणजे 2024 ला विचारला होता बघा असा प्रश्न की संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात, परंतु बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं ते, त्यामुळं त्यांना ते विधान चुकीचं मानलं. इथं बघा आता त्याच्यानंतर अन्य संतांनी परंपरेचा प्रसार केला. म्हणजे नामदेवांप्रमाणेच अनेक संत आहेत, त्यांना पण काय केलं तर कीर्तन परंपरेचा प्रसार केला. बघा कीर्तनकारास काय म्हणतात, तर हरिदास किंवा कथेकारी बुवा म्हणतात. बघा कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, त्याचबरोबर वक्तृत्व म्हणजे बोलण्याची कला, त्यानंतर गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. असं कीर्तन कोणालाही उठून करता येतं का? अजिबात नाही. नाही तर मग काय महाराजाची काही कमीच राहिली नसती, है की नाही? जिथं तिथं हे महाराज आले, ते महाराज आले. महाराजांना एवढी सुपारी देऊन बोलवतात तर का बोलवतात? त्यांच्या अंगी जे काही कलागुण आहेत याच्यासाठी तो पैसा मोजला जातो, है की नाही? नाही तर काही काही कीर्तनकार एवढं म्हणजे जड सांगतात बघा की अक्षरशः अख्खी पब्लिक झोपी जाते. आणि पुन्हा कीर्तनाचा वेळ बी कसा असते 9 ते 11, म्हणजे ती जेवलेली वगैरे असतात माणसं, जेवण वगैरे येतात आणि काय करतात अख्खे सगळे काय होतात तिथे झोपा काढतात. परंतु त्याच जागेवर जर हे सगळे गुण काय असतील त्या कीर्तनकाराच्या अंगी असतील तर निश्चितच सगळ्याला सगळी पब्लिक काय करत असते, तर ते आता महाराज काय बोलणार आहेत पुढचा शब्द याच्यावर खिळून असते सगळ्यांची नजर आणि कान सुद्धा. परंतु त्याच्यासाठी तो जो काही कीर्तनकार आहे तो मास्तर कसा असला पाहिजे, मी म्हणाल की अष्टपैलू वृत्तीचा असला पाहिजे, आहे की नाही? तेव्हाच सगळे लोक काय होतील तर व्यवस्थितरित्या तिथं काय होतील, म्हणजे कीर्तनाकडे त्यांचं लक्ष असेल. बघा त्यानंतर आणखीन एक आपलं विधान असं होतं बघा, कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. असं काही बंधन आहे का बरं? कुठेही कीर्तन करता येतं ना, है की नाही? फक्त मंदिराच्या गाभाऱ्यातच करायचं म्हणा आणि इतर परिसरात करायचं नाही, ते चुकीचं विधान होतं बघा. तर एकंदरीत हे सगळं व्यवस्थितरित्या पाहून घ्या. याला एवढी रंगरंगोटी करून का आणली आहे की याला पाहता क्षणी काय व्हावं, तुमच्या सगळं डोक्यात बसावं आणि निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा व्हावा. चल जाऊया पुढे. सोपा प्रश्न आहे बघा. भूगोलात नकाशाच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश या विषयाचे आकलन आवश्यक असते. कोणत्या विषयाचं आकलन आवश्यक असते? बघा भूगोलात नकाशा तंत्राचा अभ्यास करण्यासाठी मला सांगा संख्याशास्त्राची गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर अभियांत्रिकी शास्त्र याची पण नाही, संगणक शास्त्र अजिबात नाही. कशाची गरज आहे? तर भूमाहिती शास्त्राची आवश्यकता आहे. याची गरज नाही असं म्हणता येणार नाही, परंतु यालाच काय करावं लागणार आहे, फोकस करावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, भूस्थळ निर्देशक नकाशात नदीचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? किती सोपा प्रश्न आहे, है की नाही? तर ते नकाशामध्ये निळ्या रंगाने दाखवले जातात. विद्यार्थी मित्रांनो असेही प्रश्न परीक्षा परिषदेने विचारलेले आहेत आणि खास करून हा परीक्षा परिषदेचाच प्रश्न आहे. आलं का लक्षात? त्यामुळं नकाशा पाहत असताना कोणत्या रंगानं काय दाखवलंय हे पण काय करायचं, जरा डोळे उघडून त्याच्याकडं पाहायचं, गांभीर्यानं पाहायचं म्हणत आहे मी. हे बघा हे आपला प्रश्न आहे हा. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो आणि त्यांची एकूण संख्या किती असते?
तर बघा या ठिकाणी आपण जिल्हा न्यायालयाविषयी बोलत नाहीत, उच्च न्यायालयाविषयी बोलत नाहीत किंवा सर्वोच्च न्यायालयाविषयी बोलत नाहीत, तर आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी बोलत आहोत. आलं लक्षात? तर यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा? 9 वर्षांचा असतो बघा. आणि एकंदरीत एकूण न्यायाधीश किती असतात? तर 15 न्यायाधीश असतात. किती असतात? 15 न्यायाधीश असतात. आणि या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची नेमकी काय भूमिका असते? कशासाठी असतं हे आंतरराष्ट्रीय न्यायालय? तर हे एकंदरीत दोन देशामधील जे काही वाद आहेत ते वाद मिटवण्यासाठी किंवा मग एखादा केंद्रशासित प्रदेश असेल, एखादा देश असेल, तर यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय तयार केलेले असतात. तर जाऊ द्या, आपण याच्याविषयी अधिकची माहिती पाहूतच. इथं बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा असते. आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड कुठं आहे? तर नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. बऱ्याच वेळेस परीक्षा परिषदेनं याच्यावर प्रश्न विचारलाय. हे कोणत्या देशात आहे? कुठे आहे? आता नेदरलँड मध्ये कुठे आहे? तर द हेग या ठिकाणी आहे. PYQ चा जर तुम्ही चांगला अभ्यास, आता बघा जवळजवळ सध्या काय झाले, सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल इथं की मी जे शिकवते ते परीक्षेत किती प्रमाणात विचारलेलं आहे आणि विचारलं जाऊ शकतंय. तर म्हणजे इथं आता त्या जाहिरातीचं आलं की नाही, तसं माझी जाहिरात मी करण्याची गरजच नाही. माझी जे सत्यता आहे ती तुम्ही, आता कारण सध्या तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे, या अनुषंगानं तुम्ही स्वतः सुद्धा काय करू शकतात, तर त्याचं मूल्यमापन करू शकतात की मी जे शिकवते ते कितपत योग्य आहे. आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ते व्हिडिओ काय करायचे, शेअर करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ शेअर करायचा. इथं बघा, मग आंतरराष्ट्रीय न्यायालय आपण पाहिलं नेदरलँड या देशात कुठं? तर द हेग येथे आहे. बघा न्यायालयात इथून किती न्यायाधीश असतात? तर 15 न्यायाधीश असतात. त्याचबरोबर त्यांची निवड कोण करते हे पण प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं प्रत्येक ओळीमध्ये जे दिसायले की नाही, तुम्हाला सांगते इथलचा ह्या विधानावर प्रश्न विचारून झालेला आहे. त्याचबरोबर त्यांची निवड कोण करते? तर आमसभा आणि सुरक्षा परिषद करते. हे सुद्धा परीक्षा परिषदेनं विचारलेलं आहे. राहिलंय काय विचारायचं? तर हे बघा, हे इथलं एक विधान राहिले विचारायचं. आणि हे किती न्यायाधीश असतात आणि किती वर्षाचा कार्यकाळ असतो? मला वाटतं किती न्यायाधीश असतात हे पण विचारून झालेलं आहे. फक्त राहिलंय काय, ते हे 2 विधानं राहिलेत बघा, इथलं आणि इथलं हे विचारायचं राहिले. त्यानंतर बघा प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाळ किती असतो? तर 9 वर्षाचा असतो. फार महत्वाची प्रत्येक ओळ या ठिकाणी काय केलेली, परीक्षा परिषदेनं विचारलेली आहे. जी विचारली नाही ती विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कार्य काय असतात? काय कार्य असतात बरं त्यांची? तर इथं बघा, संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रामधील तंटे सोडवणे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध शाखा व संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे ही त्यांची कार्य आहेत. चला तर बघा पुढचा प्रश्न आहे, 1972 मध्ये महाराष्ट्रात महागाई आणि टंचाई विरोधात मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुंबईत कोणती प्रसिद्ध आंदोलन सुरू केले? असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जर ज्यानं कुणी याचा व्यवस्थित अभ्यास केलाय त्यांना नक्कीच काय होणार आहे, तर उत्तर मिळणार आहे. तर बघा असं काय झालं की अचानकच एकंदरीत दिवाळी वगैरे जवळ, म्हणजे एकंदरीत दिवाळी आलेली आहे आणि अचानक जे जे महत्वाच्या वस्तू आहेत त्यांची सगळ्यांच्याच किमती अचानक वाढल्या. आणि मग याचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होणार आहे? तर आमच्या महिलांना होणार आहे, बरोबर की नाही? मग महिला पण काय गपची बसल्या नाहीत. नारी सप्पे भारी असं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. तर मग महिलांनी म्हणजे मृणाल गोरे यांना काय केलं, पुढाकार घेतला आणि अनेक महिलांना आपल्या सोबत घेऊन मोर्चा काढला. आणि कोणता मोर्चा होता तो? तर तो होता लाटणं मोर्चा. कोणता होता? लाटणी मोर्चा होता तो.
पर्याय क्रमांक 1 अशा महागाई विरोधात म्हणजे आता पण सध्या पण बघा विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं बोलायचं म्हणजे प्रत्येक वस्तू महागा किंमत वाढलेली आहे आणि सामान्य माणसाचं जीवन म्हणजे जगणं मुश्किल झालेलं आहे बघा. खऱ्या अर्थानं एकंदरीत 2-3 लेकरं ज्यांना आहेत आणि पूर्ण घर संसार एकंदरीत लोकांकडे काम करून राहणारे जे लोक आहेत की नाही, त्यांच्यासाठी जगणं खऱ्या अर्थानं मुश्किल झालेलं आहे बघा. तर या महागाई विरोधात सध्या पण असं मृणाली गोरे सारखं कुणीतरी पुढे यावं लागते आणि सरकार विरोधात काय करावं लागते, आंदोलन करावं लागतं. तर इथं बघूया आता अधिकची माहिती. हे बघा, लाटणं घेऊन काय झाल्यात आपल्या महिला पुढे आलेल्या आहेत आणि मग लागलीच त्यांना काय केलंय की सगळ्या महत्वाचे जे म्हणजे आवश्यक घटक आहेत त्याच्यावरचे जे काही वाढलेल्या किमती होत्या त्या कमी केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कसं वाटलं माहितीये का, आता दिवाळी आलेली आहे आणि आपण समजा किमती वाढवल्या तर म्हणजे काय करणार लोक, खरेदीच करणार आहेत. परंतु आपल्या महिला अशा काही आहेत, महिलांनी लागलीच त्यांच्या विरोधात काय केला, प्रतिकार केला. पण सध्या पण अशा महिलांची गरज आहे बघा. इथं बघा, टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. संघटित ताकद, आणि तुम्हाला सांगते एक साधी एक महिला अख्खं घर डोक्यावर घेते. तुम्ही पाहिलं असेल, महिला म्हणजे एखाद्या स्त्रीला राग येऊ द्या, तिनं राग आली ना की सगळ्याला सगळे आजूबाजूचे म्हणजे घरातले सगळे जण काय होतात, एकदम लाईनवर येतात बघा. आणि बघा एक महिला एवढ्या सगळ्या घराला एका हे करत असेल, कंट्रोल मध्ये घेत असेल, तर तुम्ही सांगा एवढ्या महिला एकत्र आल्यावर सरकार काय चीज आहे की नाही. तर असंच केलं आणि एकंदरीत हा लाटणे मोर्चा होता. हे लाटणे तुमच्या बेलणे वगैरे दिसायला, आता बेलणे मानतात ना, तर लाटणे पण मानतात बरेच जण. तर एकंदरीत तुम्ही त्यांच्या हातामध्ये दिसत असेल तुम्हाला, ह्या आहेत बघा मृणालीताई गोरे, समाजवादी नेत्या आहेत त्या. तर इथं बघा, समाजवादी नेत्या मृणाली गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी कोणता मोर्चा, तर लाटणे मोर्चा काढला ऐन दिवाळीत. इथं बघा, ऐन दिवाळीत काय झालं, तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. काय झाले होते, रॉकेल महाग झाले होते. म्हणजे तेव्हा ते स्टोव्हवर वगैरे स्वयंपाक करत होते ना, माहितीये बऱ्याच जणाला माहिती असेल स्टोव्ह, काही जणांना बघितलाच नसेल आहे की नाही. तर स्टोव्ह मध्ये ते दर म्हणजे काय होतं, राशनवर 5 लिटर रॉकेल भेटायचं बघा आणि त्याच रॉकेलवर बरेच जण स्टोव्ह वगैरे चालवायचे. आता नाही वाटते मिळत. तर बघा, रॉकेल काय झालं, महाग झालं. त्यामुळं महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. तर या आंदोलनात यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला. निश्चितच एक महिला एवढी भारी पडते, तर एवढ्या महिला एकत्र आल्यावर म्हणतात ना, नारी सप्पे भारी, ते अगदीच योग्य आहे बघा. जाऊया मग पुढं. इथं बघा, भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यासाठी कोणते रेखावृत्त मानले गेले आहे आणि ते कोणत्या शहराजवळून जाते, हा प्रश्न म्हणजे एकंदरीत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. ते कोणत्या शहराजवळून जाते, तर अहलाबाद या शहराजवळून जाते, अहलाबाद. त्याच्यानंतर बघा, 82°30' पूर्व रेखावृत्त आहे ते, ज्याला की काय केलेलं आहे, भारताची प्रमाण वेळ मानलेलं आहे. अहलाबाद या शहराजवळून ते केलेलं आहे. मी तुम्हाला चित्राच्या साह्यानं दाखवणार पण आहे. चला जाऊया मग पुढं. अरे उत्तर तर गोल करायचं राहूनच गेलं. हे बघा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हणजे खोटं वाटण्यासारखं तर त्याच्यामध्ये काही नाहीच, परंतु हे जे मी काही लेक्चर घेत आहे की नाही, याचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं किंवा परीक्षेत खूप फायदा होणार आहे. तुम्ही स्वतः मला येऊन सांगणार आहात की मॅडम, या तुमच्या लेक्चरचा मला निश्चितच फायदा झाला. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय की व्हिडिओ शेअर करायचा आहे. जेवढा व्हिडिओ जास्त चालेल तितकाच व्हिडिओ तुम्हाला पुढचा लवकर मिळेल, है की नाही. कारण की तुम्ही आतापर्यंत पाहिलं, मी जसं की 7वी 8वीचं मी व्यवस्थितरित्या लेक्चर टाकत होते, परंतु लेक्चरला कुणी पाहिच नाही गेलं आणि मग ते व्ह्यू कमी आल्यामुळं मला काय करावं लागलं, ऍप्लिकेशनवर चालू करावं लागलं. तिथं तर मला काही पण म्हणजे ते एकंदरीत त्यांना पैसे देऊन आलेले राहतात ना, त्यामुळं त्या ठिकाणी ते घेणं मला भाग पडलं किंवा त्या ठिकाणी मी घेतलं. परंतु जर तुम्ही आता बघा ही सिरीज पण टिकवायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेअर करावेच लागतील.
कसं माहितीये का, कोणी पण पोटा पाण्यासाठीच करते की नाही बरं, लक्षात येईल का तुमच्या? मग तसंच इथं माझ्या पोटा पाण्याचा सवाल आहे, त्यामुळं शेअर तर करावंच लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, मी कधी म्हणले का तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करा म्हणून? अजिबात नाही म्हणलं मी, परंतु व्हिडिओ शेअर मात्र करा. इथं बघा, भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच वेळेच्या किती वेळ पुढे आहे? सर्वांना माहिती या प्रश्नाचं उत्तर, तर 5.5 तासांनी भारताची वेळ ही ग्रीनविच वेळेच्या पुढे आहे. 5.5 तास. आणि परीक्षेत जर समजा ग्रीनविच मध्ये इतके इतके वाजलेले आहेत, तर भारतात किती वाजले असतील असं विचारलं की काय करायचं माहितीये का, भारतातल्या वेळेमध्ये 5.5 तास काय करायचे, ऍड करायचे आणि उत्तर लिहायचं किंवा सांगायचं. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 1. इथं बघा, आता इथं तुम्हाला सांगणार आहे. तर जी काही भारताची प्रमाण वेळेची रेषा आहे की नाही, ती बघा इथून अशी मांडण्यात आलेली आहे आणि ती कुठून गेली, तर अहलाबाद या शहराजवळून गेलेली आहे. आणि त्याचं रेखावृत्तीय स्थान जर विचारलं तर 82 अंश किती आहे, 82 अंश 30 मिनिट पूर्व इतकं आहे. ते पूर्वेला आहे ना, म्हणून पूर्व आहे बघा. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं जे की आपण उत्तरामध्ये पाहिलं, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या 5.5 तासाने पुढे आहे. ऑप्शन मध्ये मागे आहे हे पण लिहिलं जातं बघा, 5.5च दिलं जातं, परंतु मागे आहे असं पण लिहिलं जातं. असे काही फसवे प्रश्न असतात, त्यामुळं थोडस काय करा, गांभीर्यानं घ्या, थोडस लक्षपूर्वक पहा, कारण आपल्याला उत्तर येत असताना आपले मार्क जातात, त्याकडे जरा जास्त लक्ष द्या. इथं बघा, भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचं भूगोल जर पाहिलं तर पूर्णतः भारत आणि ब्राझीलची तुलना आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. इथं लक्ष द्या, भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटांचा आहे. म्हणजे बघा, भारताचं अतिपूर्वेकडील जे काही टोक आहे आणि अतिपश्चिमेकडील जे काही टोक आहे, तर याच्यामध्ये 120 मिनिटांचा काय आहे, तर फरक आहे. त्यानंतर परंतु भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते, हे महत्वाचे. भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते, परंतु ब्राझील मध्ये 4 प्रमाण वेळा मानलेल्या आहेत. इथं लक्ष द्या, भारतीय प्रमाण वेळेसाठी 82 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्त निश्चित केलेले आहे. हे रेखावृत्त अहलाबाद शहराजवळून जाते. म्हणजे मी जे सांगितलेलं आहे ते सगळं इथं दिलंय. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच वेळेच्या 5.5 तासांनी काय आहे, पुढं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही खालचा पार्ट आहे तो पण परीक्षेच्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सांगावं म्हणून इथे घेऊन आलेली आहे. बघा, आता कसे माहितीये का, बरेचसे जण काय करतात माहितीये का, जी महत्वाची माहिती आहे ती बाजूला ठेवून जी कामाची नाही तीच माहिती म्हणजे फापट पसारा तुमच्या पुढे मांडला जातो आणि त्यालाच तेल मीठ लावून काय केलं जातं, शिकवलं जातं आणि तुम्हाला वाटतं की आपला अभ्यास होतोय, परंतु तसं नसतं ते. बघा, पुस्तकातली प्रत्येक ओळ तुमच्यासाठी महत्वाची आहे. मी काय म्हटलं, 2024 आणि 2025 ला एकंदरीत परीक्षा परिषदेनं प्रश्न काढण्याचा पॅटर्न चेंज केलेला आहे, जो की 13 पासून 21 पर्यंत होता. त्याच्यामध्ये काय झालाय, बदल झालाय 24 ला आणि 25 ला. तर त्याच्यामध्ये एकही प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा नाहीये, त्यासाठी पुस्तकातली प्रत्येक ओळ महत्वाची आहे. हे सगळं पुस्तकातलंच आहे, फक्त जरा कलरफुल बनवून तुमच्या पुढे आणलेलं आहे. इथं बघा, भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. आणि ह्या आपण आधी पाहिलं की जे काही प्रसार माध्यम आहेत त्यामुळे काय होत आहे, कुठं काहीही घडू द्या, लागलीच काय होतंय की सगळ्यांकडे बघा त्याचा काय होत असतो, प्रसार होत असतो. तर तेच या ठिकाणी सांगितलंय बघा, माहिती तंत्रज्ञान आणि संदेश वहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारित होत आहे. बघा, भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन
आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे. तर बघा, भारत जो आहे तो सर्वाधिक म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी हा स्मार्टफोन वापरणारा म्हणजे सर्वाधिक स्मार्टफोन वापरणारा देश जरी बनला असेल ना, तर सर्वात जास्त एकंदरीत या तरुण पिढीचं नुकसान करणारी ही गोष्ट आहे. एकंदरीत बघा, आई वडील कमवत आहेत आणि हे तरणे ताटे पोरं किंवा पोरच काय पोरी काय, ज्यांना की कमवायचं वय आहे ते खुशाल पंगावर पडून मोबाईलवर रील वगैरे पाहतात. चुकीची गोष्ट आहे. ही काही चांगली गोष्ट नाहीये की स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा भारत हा जगात पहिला देश आहे म्हणून. हे काय इथं प्रथम क्रमांक मिळवण्याची अजिबात गरज नव्हती. आणि याच्यामुळं म्हणजे एक बघा, सर्वात जास्त तरुणांची संख्या कुठं आहे तर भारतात आहे. आणि सर्वात जास्त तरुण बेकार कुठं आहेत तर भारतातच आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि या स्मार्टफोननं ह्या इंटरनेटनं तर वाटच लावली बघा. तुम्हीही पाहिलं असेल, तुम्हीही अनुभवला असेल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम कोणत्या शाहिरांनी हाती घेतले किंवा शाहिरांनी केले? बघा, शाहीर अनेक होते. मी काय म्हणायला लागले, शाहीर अनेक होते, पण इथं विचारले आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम कोणत्या शाहिरांनी केले असा प्रश्न आहे. तर तेव्हा ते काम कोणी केलंय तर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर. तर हे नाव थोडस मिस्टेक वाटतंय, बघूयात आपण पुढे कसं लिहिलंय. तर यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्याविषयी आपण अधिकची माहिती इथे घेणार आहोत. पोवाडा तर एक प्रकारे मला पण पोवाडा ऐकायला खूप आवडतो आणि त्यातली त्या शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणलं की जीव की प्राणच बघा. असं अंगावर एकदम असे शहारे येतात. काय पोवाडे येते, काय ती रचना आहे, असं माणसाला असं सगळं डोळ्याच्या समोर असं उभं राहतं सगळं. तर अशा पद्धतीनं म्हणजे एक प्रकारे पोवाडे रचणाऱ्यांची आणि पोवाडे म्हणणाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा आता पोवाडा बघा, एक गद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. म्हणजे इथं फक्त पद्य म्हणजे कविता किंवा गाणं असं म्हणतात. गद्य म्हणजे कसं आपण जसं बोलतो का त्याला गद्य म्हणतात, म्हणजे कथा स्वरूपात. तर हे कसं असते माहिती का, पद्य आणि गद्य हे मिश्रित असतं बघा पोवाड्यामध्ये. एकमेव असा कोणता प्रकार असेल की त्याच्यात गद्य आणि पद्य मिश्रित आहे तर ते आहे पोवाडा. इथं बघा, पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त स्फूर्तिदायक भाषेत कथन केलेले असते. एकदम असं म्हणजे माणसाचं का नाही अंगातलं असं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. ज्यांना पोवाडा ऐकला त्याचं असं एकदम माणूस असं अंगातलं रक्त असं काय होतंय तर सळसळायला लागतोय बघा. इथं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कवीनं अफजल खानाच्या वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेल्या सिंहगडाच्या लढाईचा म्हणजे सिंहगडावर जी काही लढाई झाली की नाही तर या लढाईवर पोवाडा कोणी रचला तर तुळशीदास यांना रचलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जे काही अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती बघा प्रतापगडाच्या पायथ्याशी, आहे की नाही, तर म्हणजे त्यानं कसं शिवाजी महाराजांना एकंदरीत मारण्याचा बेत कसा केला होता आणि शिवाजी महाराजांनी कसा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. एकदम असं एवढं मार्मिक शब्दात तिथं त्या पोवाड्यामध्ये एवढं सुंदर वर्णन केलंय की अक्षरशः असं माणसाला असं समोर डोळ्याच्या समोर ते चित्र उभे राहतात. तर ते कोणी केलेलं आहे तर म्हणजे अफजल खानाचा वधाविषयी जो काही पोवाडा रचलेला आहे तर तो पोवाडा कोणी रचलाय तर तो रचलेला आहे अज्ञानदास या कवीनं रचलेला आहे. इथं बघा, ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर बंधू आणि महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले. ब्रिटिशांचा काळ म्हणजे बघा, हा जो काही काळ आहे की नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या अगोदरचा म्हणजे आधुनिक भारताचा जो काही इतिहास आहे की नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा उमाजी नाईक असतील, चापेकर बंधू असतील किंवा महात्मा गांधी असतील यांच्यावर सुद्धा काय केले पोवाडे रचले गेले. त्याच्यानंतर बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात इथं आपला प्रश्न काय आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी
महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारला होता तो प्रश्न या माहितीवर होता, परंतु वरची जी माहिती आहे ती परीक्षेच्या दृष्टीनं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जाऊया मग पुढे. बघा, ब्राझील मधील कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात घेतले जाते? बघा, ब्राझील हा जरी मोठा विस्तार आणि मोठा देश असला तरी सुद्धा सगळ्याच ठिकाणी लोकांना राहण्यासारखं राहणीमान म्हणजे एकंदरीत राहण्यासारखं वातावरण नाहीये. बघा, त्याचबरोबर सगळे पिकं वगैरे कुठेही घेता येतील असं नाहीये. काही काही ठिकाणी खूपच जास्त पाऊस राहते. मग काही पिकाला ते सूट होते तर काही पिकाला होत नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारलाय की ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन प्रामुख्यानं कोणत्या राज्यात घेतले जाते? तर ते घेतले जाते बघा जिराईस आणि साओ पावलो. हे साओ पावलो एक जे आहे की नाही, तर तिथं पण म्हणजे मनुष्य वस्ती पण खूप जास्त आहे बघा. म्हणजे एकंदरीत अनुकूल असं ठिकाण आहे. मिनास, जिराईस आणि साओ पावलो. पर्याय क्रमांक 4. तर बघा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की ब्राझीलची जी काही शेती आहे ती कुठं कोणती शेती केली जाते, कुठं कोणतं धान्य पिकतं, एकंदरीतच आपण या ठिकाणी ब्राझीलच्या शेतीविषयी माहिती पाहणार आहोत. बघा, ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. बघा, प्रत्येक ओळीमध्ये प्रश्न बनू शकतो. आणि अनुकूल हवामान आणि भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके आहेत. तर तुम्हाला विचारलं की ब्राझीलमध्ये प्रमुख अन्नधान्याची पिकं कोणती आहेत, तर भात आणि मका हे तिकडचं प्रमुख पीक आहे. त्यानंतर मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. तर बघा, ब्राझीलचा जो काही मध्य भाग आहे त्या ठिकाणी मक्याचं पीक जास्त घेतलं जातं. त्यानंतर बघा, कॉफी, सोयाबीन, कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर असा देश आहे. बघा, ब्राझीलला कॉफी पॉट असं म्हटलं जातं. बघा, कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस व साओ पावलो या राज्यात घेतले जाते. त्यानंतर इथं बघा या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री किंवा लिंबू वर्गीय इतर पिकं या फळांचे उत्पादन सुद्धा घेतले जाते. तर व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा, रबर बघा हे असं झाडाचा चीक काढला जातो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा काय केलं जातं, तर त्याच्यापासून रबर बनवलं जातं. एकंदरीत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सगळीच माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. जाऊया मग पुढे. बघा, भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये प्रमाण वेळा निश्चित केल्या आहेत. किती प्रमाण वेळा? मगाशी सांगितलं मी, 4 प्रमाण वेळा ब्राझीलमध्ये निश्चित केलेल्या आहेत. बघा, परीक्षेत प्रश्न विचारला होता या म्हणजे एकंदरीत ह्या पॉइंटवर प्रश्न आला होता, असाच प्रश्न नव्हता तो. बघा, हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे वाचवण्यासाठी 1973 मध्ये कोणते आंदोलन करण्यात आले? तर झाडांना वाचवण्यासाठी एकंदरीत त्या झाडांना काय करायचं, तर मिठी मारून त्या झाडांचा बचाव करण्याचं एक आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. तर त्या आंदोलनाला म्हणतात बघा चिपको आंदोलन. कोणतं आंदोलन? चिपको आंदोलन. तर त्याच्यामध्ये कोण होतं, काय होतं याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. तर हे आंदोलन 1973चं आहे आणि ते लाटणं मोर्चा कधीचा आहे, ते 1972चा आहे. इथं बघा चिपको आंदोलन. एकंदरीतच ह्या चिपको आंदोलनामध्ये चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा या म्हणजे एकंदरीत अग्रेसर हे व्यक्तिमत्व पुढे होते आणि त्यांनाच सहकार्य स्त्रियांनी सुद्धा केलेलं आहे. इथं बघा, स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973च्या चिपको आंदोलनात दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशानं मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. काहीतरी व्यापार त्या ठिकाणी थाटायचा असेल तर त्या अनुषंगानं खूप सारे झाडे तोडण्याचा बेत होता आणि मग
ती झाडं वाचवण्यासाठी एक तर चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा तर होतेच, परंतु त्यांच्यासोबत स्त्रियांनी सुद्धा काय केला तर मोलाचं योगदान दिलेलं आहे. तर बघा, या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांना आंदोलन केलं. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले आणि वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्यामुळे या आंदोलनाला काय म्हणलं तर चिपको आंदोलन असं म्हणण्यात आलं. चित्र पण दाखवले तुम्हाला. तर बघा, आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर काय केला सहभाग नोंदवला आणि या परिसरातील कृषी व्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणखीन अनुभवून पहा. ज्या ठिकाणी बघा कितीही पुरुष असू द्यात आणि त्यांच्या विरोधात जर समजा स्त्रिया उभ्या राहिल्या तर तुम्हाला सांगते पारड कोणतं जड भरणार आहे तर स्त्रियांचंच पारड जड भरणार आहे. चिकाटी, ध्येय, एकंदरीत असे गुण स्त्रियांमध्ये खचाखच भरलेले असतात. तर त्या कारणास्तव स्त्रिया जर एखाद्या आंदोलनामध्ये उभ्या राहिल्या तर ते आंदोलन सक्सेसच असते. जाऊया पुढे. बघा, 8 मार्च 1909 रोजी महिलांनी केलेल्या संपानंतर कोणत्या देशात झालेल्या वुमेन सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत हा दिवस महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला. तर एकंदरीत आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणत्या देशात म्हटलंय, तर कोणता देश होता ते तर डेन्मार्क या देशामध्ये. बघा, स्त्रियांनी काय केलं होतं आंदोलन केलेलं होतं, म्हणजे एकंदरीत महिलांनी लढा दिला होता आणि मग नंतर तो 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला वगैरे वगैरे. तर बघा, त्यानंतर 1975 ला काय केलं होतं तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर त्याच्याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. इथं बघा पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं कोणत्या वर्षी ठराव मंजूर करून 8 मार्च कोणता तर 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. तर कधी केलं बरं हे तर हे केलं बघा 1977 ला. कधी 1977 ला केलं. आणि हे 1975 काय आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आता सविस्तर इथं माहिती पाहूया आपण. ते माहित आहे का तुम्हाला, मी म्हणलं नाही का तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न माहित आहे का तुम्हाला वरून येतात, तर याच्यामधले अर्धे निमे म्हणजे प्रत्येक ओळीवर म्हणत नाही मी, परंतु याच्यातल्या काही ओळींवर प्रश्न विचारून झालेले आहेत. हे मी प्रत्येक स्लाइड आणलेली आहे ना ती फार फार महत्वाची आहे. होत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट पण घ्या तुम्ही. बघा, न्यूयॉर्क शहरात 8 मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला होता आणि कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यासाठी निघालेल्या हा म्हणजे एकंदरीत कामगार महिलांचा हा पहिला मोर्चा होता की जेणेकरून जे काही आपल्या अडीअडचणी आहेत त्या पुढे मांडण्याचा हा पहिला प्रयत्न होता. त्यानंतर बघा, याच मागण्यासाठी 8 मार्च 1909 रोजी महिलांनी संप केला. म्हणजे अगोदर जसं काही अन्याय अत्याचार होतोय तो सहन केला जाऊ लागला, परंतु हळूहळू त्याचा प्रतिकार झाला आणि मग त्याच पद्धतीनं ही गोष्ट आहे 1857 ची. त्याच्यानंतर महिलांनी पुन्हा संप. इथं काय केलं होतं तर जे काही काम जे आम्ही काम करतोय त्याच्या मोबदला काय झाला पाहिजे योग्य मिळाला पाहिजे, कामाच्या ठिकाणी पाळणाघरं असली पाहिजेत, त्याचबरोबर कामाचे तास कमी करावेत, अशा या ठिकाणी मागण्या होत्या. त्यानंतर मग याच मागण्यासाठी पुन्हा 1909 ला काय केला महिलांनी संप केला. बघा, परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमेन सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून काय केला हा जाहीर करण्यात आला. आणि बघा 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तर 1976 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं ठराव करून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आता बरेच जण 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात, परंतु का केला जातो कसा केला जातो हे आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर हे सगळे इकडे जे माहिती दिलेली आहे ती पण फार फार महत्वाची आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा म्हणजे प्रश्न कसा आहे बघा, मी तुम्हाला आधीही बोलताना म्हटलं हा PYQ चा प्रश्न आहे. आधीही बोलताना सांगितलं पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल तर याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे आहे बघा इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये. तर प्रश्न कसा आहे बघा इथं, पुढील विधाने वाचा. वाचा म्हटले तर नुसतं वाचायला लागायचं नाही. इथं खाली जाऊन बघायचं, वरील विधानाच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. आधी आपल्याला योग्य पाहिजे की अयोग्य पाहिजे हेच माहित नाही. वाचा म्हणले की डायरेक्ट वाचायला चालू करायचं नाही. आधी इथं सांगितलं ना, आता योग्य तर आता वरी जायचं. पहिलं विधान वाचा. बघा 1914 ते 1918 या कालावधीत पहिले युद्ध झाले. महायुद्ध म्हणत आहे मी, तर हो बरोबर आहे. पहिलं महायुद्ध हे कधी झालं, 1914 ते 1918 याच कालावधीत झालं, म्हणून हे विधान आहे योग्य. पुढे जा. ब विधान काय दिलंय, पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, त्याच्यानंतर रशिया, इटली, अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता. अगदी बरोबर आहे. हे पण काय आहे, योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला मित्र राष्ट्रांचा गट एका साईडला, त्याचबरोबर मध्यस्थी राष्ट्रांचा गट एका साईडला पुस्तकात व्यवस्थित दिलेला आहे. जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर आपली 300 रुपयाची बॅच आहे, ती नक्कीच खरेदी करा. तुम्हाला तिथं सविस्तर शिकवलं जाणार आहे. तुमचा पैसा पाण्यात जाणार नाही याची खात्री देते मी तुम्हाला. इकडे बघा. बघा पुढचं क विधान आहे, पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगत राष्ट्रांचा गट होता. अगदी बरोबर आहे. कारण की हे मी सगळे मित्र राष्ट्रांचा गट आणि ह्या ठिकाणी कोणता, तर मध्यस्थी राष्ट्रांचा गट. मी परीक्षा म्हणजे एकंदरीत मी जेव्हा परीक्षा दिली की नाही, मी तेव्हा हे पाठच करून टाकलं होतं. कारण की मला आधीच वाटलं होतं की याच्यावर प्रश्न येणार आहे म्हणून, आणि नेमका हा प्रश्न तेव्हा आला पण होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कसं आहे माहितीये का, मी 2-3 वेळेस तर पेपर दिला, परंतु पुन्हा मग 24 ला काय झालं तर पेपर एकंदरीत चेंज झालाय पॅटर्न असं वाटल्यानं मी पुन्हा 25 ला पेपर दिला. तर पेपर 25 चा नाही का सोपा होता बघा. 24 ला आणि 25 ला जे काय आता म्हणजे परिषदेनं पॅटर्न चेंज केलेला आहे, तर तो पॅटर्न मला आवडला. खूप सोपा आहे. एकंदरीत तिथं तुम्ही पास होऊ शकता असे प्रश्न आहेत. आणि अगोदरचं पण काही लय अवघड नव्हता, परंतु कसं होतं माहितीये का, तेच प्रश्न रिपीट होऊ लागले, त्याच्यामुळे तिथे पासिंगचं प्रमाण काय होणार होतं, वाढणार होतं. परंतु नेमकं का पास होत नाहीत असा प्रश्न मला पण पडतो बघा नेहमी. कारण की एवढा म्हणजे की एवढा कमी टक्के रिझल्ट लागावा एवढा पण पेपर काय अवघड नाहीये, सोपा आहे. परंतु कसं आहे, त्या परीक्षेचा जे प्रेशर आहे, या प्रेशरमुळेच तुम्ही पास व्हायचे, तर म्हणजे एकंदरीत तुमचे पासिंगचे मार्क, जिथं तुम्ही पासिंग क्रॉस करून जाणार आहात ते मार्क तुमचे काय होतात, ते त्या प्रेशरमुळे जातात. आणि हे प्रेशर तुमचं कुठेतरी काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. तेव्हाच तुम्ही काय होणार आहात, पास होणार आहात. तर बघा एकंदरीत 3ही विधानं योग्य आहेत. असं कोणतं ऑप्शन आहे का की 3ही बरोबर, ते इथं आहे बघा. विधाने अ, ब, क बरोबर. पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? कोणाची बरं नेमणूक करण्यात आली? तर तुम्हाला लागलीच माहिती असेल की होमी भाभा यांची नेमणूक करण्यात आली. हे काय आहे, डॉक्टर होमी भाभा. तर अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली मग? तर हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते, मान्य केलं आपण. हे पुस्तकात, हे याचा 9वीच्या पुस्तकात आहे हे. त्याच्यानंतर बघा, तर या आयोगाची स्थापना झाली 10 ऑगस्ट 1948 ला. पर्याय क्रमांक 1. आता याच्याविषयी अधिकची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. तर यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. यांना काय करायचं होतं, तर राष्ट्राची प्रगती साधायची होती, ते पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून. तर या विचारातून त्यांना काय केलं, 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे पहिले अध्यक्ष म्हणत आहे डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. त्यानंतर बघा, अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, त्यानंतर अन्नधान्य उत्पादन वाढवणे, ते टिकवणे, त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे, अशी अणुऊर्जा आयोगाची काय होती, तर उद्दिष्टे होती. पुढे बघा,
1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर ती आहे अप्सरा. कार्यान्वित केली. बघा, अप्सरावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर कधीची आहे ती? 1956 ला. त्यानंतर बघा, 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबई जवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. ह्या तारापूरवर पण प्रश्न आला होता बरं. त्यानंतर बघा, थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम आणि रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर बघा, थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. बघा, अणुऊर्जेच्या विकासात रिएक्टरची भूमिका महत्वाची आहे किंवा महत्वपूर्ण आहे. ते हे बघा, ही अप्सरा भारतातील पहिली अणुभट्टी आहे. अप्सरा कोणी पाहिली नसेल तर पाहून घ्या. नंतर हे तारापूरचं अणुशक्ती केंद्र आहे. हे कल्पकमचं आहे. हे आहेत कोण? तर डॉक्टर होमी भाभा आहेत. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? असा प्रश्न जरा सोपा वाटतो नाही का? नाहीतर खाली उलिसक वरी म्हणलं की माणसाचा गोंधळ उडतो. तर चुकीचं विधान पाहिजे आपल्याला. इथं बघा, विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. अगदी बरोबर आहे. बघा, विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलंय? विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा नव्याने निवडले जातात. अगदी बरोबर आहे. राज्यसभेसारखंच आहे ह्या विधानसभेचं सुद्धा. परंतु आता तिसरं विधान काय दिलंय? अँग्लो इंडियन समाजाचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात. तर हे विधान तेव्हा चुकीचं होतं, कारण की 2 नेमत होते ना. राज्यपाल काय करत होते? अँग्लो इंडियन समाजाचे 2 प्रतिनिधी निवडत होते, म्हणून तेव्हा हे चुकीचं होतं. परंतु आता हे सगळंच चुकीचं आहे. हे विधानच चुकीचं आहे, कारण की 104व्या घटना दुरुस्तीनं काय झालेलं आहे? तर अँग्लो इंडियन समाजाचे जे काही लोक 2 निवडत होते की नाही, ते आता निवडायचं बंद झालेलं आहे. तर अँग्लो इंडियन काय असतात, कसे असतात, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. तर सध्या अँग्लो इंडियन समाजाचे लोक निवडले जात नाहीत. ते 1 निवडो की 2 निवडो, तर हे विधानच चुकीचं आहे. तर हे बहुतेक काय झालेलं आहे? 2019 ला काय झालं? तर हे असं एकंदरीत धोरण मांडण्यात आलं की घटना दुरुस्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2020 पासून करण्यात आली. तर त्याच्या अगोदरचा हा प्रश्न असावा, म्हणून ह्याचं उत्तर काय होतं? तेव्हा तर 4 होतं. परंतु आता पण हे काय आहे? तर चुकीचंच आहे. सगळं चुकीचं आहे. आपल्याला चुकीचंच पाहिजे ना. आता बघा, भारुड या काव्य प्रकाराबाबत कोणते विधान योग्य आहे? सांगा बरं मग. भारुड माहितीये सर्वांना. तर भारुड म्हटलं की संत एकनाथ आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर पहिलं विधान आहे, हे आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे लोकशिक्षणाच्या उद्देशानं रचलेले प्रयोगशील रूपात्मक गीत आहे. अगदी बरोबर आहे. बघा, आपल्याला विधान कसं पाहिजे? योग्य विधान पाहिजे. दुसऱ्या विधानात काय म्हणलंय? हे केवळ मनोरंजनासाठी संत एकनाथांना लिहिलेलं एक साधं गीत आहे का बरं? हे अजिबात नाही. त्यानंतर काय म्हटलंय की हा पटनाट्याचा एक प्रकार असून यात विनोद, त्याचबरोबर नाट्यात्मकता किंवा गेयता नसते म्हणल्यामुळे हे पण विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर हा फक्त महाराष्ट्रातील संतांनी नैतिकतेवर लिहिलेला एक प्राचीन प्रकार आहे. हे पण विधान चुकीचं आहे. पहिलं विधान योग्य आहे की ते आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे लोकशिक्षणाच्या उद्देशानं रचलेलं प्रयोगशील रूपात्मक गीत आहे. भारुड म्हणजे त्याची व्याख्या इथं केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 हेच काय आहे?
योग्य विधान आहे. आता इथं आपण भारूड नेमकं असतं काय, तर याच्याविषयी अधिकची माहिती इथं पाहूया. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपात्मक गीत म्हणजे काय, तर भारूड. पटनाट्याप्रमाणे भारूड प्रयोगशील असते. बघा, महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे, त्यातली विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे काय आहेत, तर लोकप्रिय आहेत. त्यानंतर लोकशिक्षण. बघा, लोकांना शिक्षण देण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी काय केलं, तर भारुडांचा उपयोग केला. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारूड रचण्याचा काय होता, तर उद्देश होता. बघा, पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे डॅशचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे हे? जर समजा आपल्या काय झाला, मूलभूत हक्काचा भंग झाला, तर आपण न्यायालयाकडे दाद मागतो. तर हा आहे संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी जमात आणि त्यांचे प्रदेश म्हणजे कोणत्या प्रदेशात कोणती जमात आढळते, या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. तर इथं बघा, छोटा नागपूर कोलम ही जात आढळते. छोटा नागपूर प्रदेशामध्ये कोलाम ही जात आढळते, बरोबर आहे. ओडिसामध्ये गोंड ही जात आढळते, बरोबर आहे. आणि हे म्हणजे कोण, आदिवासी जमाती आणि प्रदेश ह्या जोड्यांना सरळ सेवेच्या पण बऱ्याच एक्झाम मध्ये विचारल्या होत्या बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्र संथाळ, बरोबर आहे का बरं? चूक आहे. महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी आणि रामोशी या जमाती आढळतात, म्हणून हे आहे चुकीचं. आपल्याला चुकीचं पाहिजे, हे योग्य. बघा, बिहारमध्ये मुंडा हे पण योग्य आहे. जाऊया मग पुढं. आता इथं बघा, आदिवासी चळवळी. तर आदिवासींना चळवळी करण्याची गरज का बरं भासली, तर अगोदरपासून पूर्वापार पासून कसं होतं की जे काही वन आहेत ते कोणाच्या मालकीचे होते, तर आदिवासी जमातींच्या मालकीचे होते. त्यामुळे तिथं तुम्ही काहीही म्हणजे एकंदरीत पोटा पाण्याला लागल असं तुम्ही तिथं काही करू शकतात. जे काही वनामधील ज्या काही वस्तू आहेत त्या काय करू शकतात, त्या तुम्ही घेऊ शकतात, असं एकंदरीत चाललेलं होतं. नंतर पुन्हा ब्रिटिशांना काय केलं, भारतावर राज्य करायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा त्यांना काय केलं, तर ह्या आदिवासींचं जे काही एकंदरीत वनावरच त्यांचं जीवन होतं, तर त्यांचे हक्क काय केले, वनावरचे हक्क हिरावून घेतले. आणि या कारणास्तव झालं काय, ते या आदिवासींना उठाव केलेले आहेत. तर तेच इथं सांगण्याचा प्रयत्न आहे. तर बघा, एकंदरीत जंगल संपत्तीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. आणि मग तेच काय केलं, तर त्यांच्या हक्कावर काय केली, गदा आणली. तर याच कारणास्तव आदिवासी जमातींना उठाव केलेले आहेत. इथं बघा, छोटा नागपूर परिसरात कोलाम, त्याच्यानंतर ओडिसातील गोंड, महाराष्ट्रातील कोण, तर कोळी, भिल्ल आणि रामोशी. आणि बिहारमधील संथाळ. बिहारमधील कोण आहेत, संथाळ आणि मुंडा जमात ही कुठली आहे, तर बिहारमधील आहे. आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष हा काय आहे, चालू आहे. भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत. त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनावरील अधिकार, जो की त्यांच्यापासून काय केला होता, हिरावून घेतला होता, नाकारला होता. बघा, आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत, वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा, ही त्यांची अशी काय होती, तर मागणी होती. आणि एकंदरीत याच मागणीसाठी काय केलं होतं आदिवासींनी, तर उठाव केलेले होते. तुम्हाला इथं दिसतच आहे हे बिरसा मुंडा. जाऊयात मग पुढे. बघा, आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डॅश सुरुवात होते. तर कशाची सुरुवात होते, तर उद्देशिकेची सुरुवात होते. पर्याय क्रमांक 3. बघा, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनेचा सदस्य नाही, असं विचारलेलं आहे. बघा, तर ब्रिक्स म्हटलं की हो का, बी म्हटलं की ब्राझील आलं, आर म्हटलं की रशिया आलं, त्याच्यानंतर आय म्हटलं की इंडिया, आय म्हटलं तर इंडिया,
आणि सी म्हटलं की चायना, चायना आहे का इथं? नाही. त्याच्यानंतर यस म्हणजे काय? तर साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका हे पण आहे. जपान आहे का त्याच्यामध्ये? नाहीये ना. मग हेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. त्या ब्रिक्स या शब्दामध्ये प्रत्येक देशाचं काय केलेलं आहे? एक लेटर घेतलेलं आहे पहिलं. तर आपल्याला त्या 5ही लेटर विषयी माहिती असली पाहिजे. या ब्रिक्स मध्ये 5 देश सहभागी होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही वरची माहिती आहे तर तिचा थोडासा भाग काय झालेला आहे? मिस झालेला आहे. त्या कारणास्तव आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण इथलची माहिती पाहूया. बघा, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. जसं की G20 असेल किंवा ब्रिक्स, याच्यामध्ये काय होता? तर भारताचा सहभाग होता. एक महत्वाचं राष्ट्र किंवा महत्वाचा देश म्हणून तो पुढे आला. तर इथं बघा ब्रिक्स मध्ये नेमके कोणकोणते देश आहेत? तर ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. एकंदरीतच किती देश आहेत असं विचारलं तर सांगता यावं, 5 देशांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बघा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. कशाच्या अनुषंगानं आहे? इथं बघा, आचार्य अत्रे यांचा उद्याचा संसार म्हणजे एकंदरीत हे त्यांचे काय आहेत? तर रायटर आहेत आणि हे त्यांचं साहित्य आहे. तर हे बरोबर आहे. आचार्य अत्रे यांचं काय आहे? तर उद्याचा संसार आहे. त्याच्यानंतर वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचंच आहे. बरं, योग्यच आहे. त्याच्यानंतर विजय तेंडुलकर यांचं टिळक आणि आगरकर आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल हे साहित्य आहे आणि विश्राम बेडेकर यांचं टिळक आणि आगरकर हे मात्र काय आहे? योग्य आहे. आपल्याला चुकीचं पाहिजे तर पर्याय क्रमांक 3 हे काय? चुकीचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काही माहिती पाहणार आहोत. तर आपण पहिले आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती पाहूया. बघा, अलीकडच्या काळात झालेल्या वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते म्हणजे हे सगळं काय आहेत? बघा, नाटकं आहेत. तर वसंत कानेटकरांचं नाटक काय आहे? रायगडाला जेव्हा जाग येते. हे नाटक कोणाचं आहे? तर वसंत कानेटकरांचं आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेत याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्ष द्या याच्याकडं. इथे ओशाळला मृत्यू हे काय आहे? तर वसंत कानेटकर यांचंच आहे. त्याच्यानंतर बघा, हे आहेत विजय तेंडुलकर, हे आता दुसरं व्यक्तिमत्व, हे पहिले होते. तर यांचं काय आहे? तर घाशीराम कोतवाल आहे. बघा, विश्राम बेडेकर यांचं काय आहे? टिळक आणि आगरकर हे आहेत विश्राम बेडेकर. तर इत्यादी नव्या धर्तीची नाटकं त्यांना काय केली? प्रसिद्ध केली. त्यानंतर इथं बघा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे, बघा एकंदरीत जेव्हा मराठी रंगभूमीची दयनीय अवस्था होती त्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी काय केलं? तर रंगभूमीला सावरण्यास मदत केली. इथं लक्षात ठेवा की मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये त्याला एकंदरीत साथ देण्याचं काम कुणी केलं आहे? आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. बघा, विविध प्रकारची जी काही नाटकं आहेत तर ती नाटकं आणि नाटक प्रकारांच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी काय झाली? तर समृद्ध झाली. त्यानंतर बघा, नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, तर बघा इत्यादी नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, त्याच्यानंतर रिपन आणि व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधली आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकाचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहामध्ये होऊ लागले. अगोदर मात्र जे काही प्रयोग व्हायचे ते मोकळ्या वातावरणामध्ये व्हायचे. त्याच्यानंतर हे जे काही नाट्यगृह बांधण्यात आले तर याच्यामध्ये पण काय होऊ लागले? तर मराठी नाट्याचे प्रयोग होऊ लागले. बघा, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर हे पण साहित्याविषयीची जोडी आहे. बरं, तर भारवी आणि कुमार संभव ही काय आहे? तर चुकीची जोडी आहे. कारण की भारवी यांचं कीर्तार्जुनीय
हे साहित्य आहे. आणि हे जे काही कुमार संभव आहे की नाही, तर हे कालिदास यांचंच आहे. कालिदास यांचं रघुवंश पण आहे आणि कुमार संभव पण आहे, हे पण बरोबर आहे. माघ यांचं शिशुपाल वध योग्य आहे. पाणिनी यांचं अष्टाध्यायी हे पण योग्य आहे. तर हेच चुकीचं आहे. भारवी यांचं काय आहे, तर कीर्ता अर्जुनी आहे. आणि कुमार संभव हे कोणाचं आहे, तर कालिदास यांचंच आहे. पुढे बघा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या नाट्याने रंगभूमीला सावरण्यास मदत केली? तर आत्ताच आपण पाहिलं की काय केलं होतं, मराठीच्या पडत्या काळात आचार्य आत्रे यांना काय केलं होतं, तर मराठी रंगभूमीला सावरण्याचं कार्य केलं होतं. पर्याय क्रमांक 2. तर बघा, भारतात पहिला संपूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान कोणत्या राज्याला जातो? ज्याला भारतीय चित्रपटाचा जननी, भारतीय चित्रपटाची जननी म्हणून ओळखले जाते, तर ते राष्ट्र, ते राज्य आहे बघा, महाराष्ट्र. कोणता आहे? महाराष्ट्र. संपूर्ण लांबीचा चित्रपट किंवा पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा किंवा प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राला दिला जातो. आणि याच कारणास्तव याला काय म्हणतात, भारतीय चित्रपटाची जननी असं देखील म्हणतात. कोणाला म्हणतात? महाराष्ट्राला म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे महत्वाचे प्रश्न आहेत तसे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. लागलीच अशाच प्रश्नासह आपण भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरला.